असे काही पुण्यात्मी असतात की त्यांना जे मिळत नाही ते देत राहतात, त्यांना जे गवसत नाही ते त्यांच्याकडनं आपोआप दिलं जातं. त्यातलाच एक पुण्यात्मा माझी आई होते, आमची आई होती. म्हणजे मला माहिती आहे की माझ्या आईने जे सोचलं, आमच्या आईने जे सोचलं, आमच्या आईने जे भोगलं ते तिचं स्वतःचं प्राक्तन होतं, ते तिचं स्वतःचं नशीब होतं. पण तिने कुणाचा राग नाही केला, तिने कुठल्या गोष्टीवर ती संतापली नाही, ती परिस्थितीवर, नियतीवर, नशिबावर कधी चिडली नाही. उलट जेव्हा जेव्हा तिला कुणी हाक मारली तिने प्रतिसाद दिला. ज्याला आसरा नाही त्याला आसरा दिला, ज्याला नाव नाही त्याला नाव दिलं, ज्याला शिक्षण नाही त्याला शिक्षण दिलं. तिने स्वतः ती एक ट्रेनमध्ये भीक मागणारी एक लहानसं बाळ जे मी आहे, ज्याला छातीशी कवटाळून तिने भीक मागितली, ती स्मशानात राहिली. ती ज्या ज्या परिस्थितीमधनं गेली त्या त्या परिस्थितीमधनं ती हेच शिकली की अशी परिस्थिती कुणावर येऊ नये, आणि जर आली तर मी तिथे असायला हवं. माझी आई कायम म्हणायची की या जगातल्या प्रत्येक अनाथापर्यंत आम्हाला पोचायचंय, प्रत्येक अनाथापर्यंत मला पोचायचंय. ती आयुष्यभर हे काम करत आली, ती आयुष्यभर अनाथांना सांभाळत आली. आजच्या तारखेला जर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातनं 5 संस्था आमच्या कार्यरत आहेत. 325 मुलांचा सांभाळ त्या संस्थांमधनं केला जातो. मुलं शिकतायत, मुली शिकतायत. माझ्या मुली इंजिनिअरिंगला आहेत सर, माझी मुलं इंजिनिअरिंगला आहेत. हॉटेल मॅनेजमेंट असू देत, कॉम्प्युटर असू देत, कॉमर्स, आर्ट, सायन्स, MPSC, UPSC असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमची लेकरं पुढे जात नाही आहेत.